तर सन्मान करतोय. अमित दादा, एक्स्ट्रीमली सॉरी, कॅनॉट टॉक टू यू, कारण मॅच सुद्धा सुरू झाले, परंतु इनिंग ब्रेकमध्ये आपण जरूर चर्चा करणार आहोत. संपूर्ण दिवसभरामध्ये तुमची जी मेहनत, या मेहनतीला न्याय मिळाला आहे. पहिली मॅच तुम्ही जरूर रंगवली, सजवली, फुलवली आणि जिंकली सुद्धा. आता दुसऱ्या मॅचच्या विजेत्याचं खरं तर तुमच्या चेहऱ्यांवर चाहूल आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगली ऊर्जासुद्धा मेंटेन होईल. DKM मॅच नंबर 2मध्ये पित्तलवाडी आणि पांगलोली हे दोन संघ, पहिल्यांदा टॉस पांगलोली टीमनं जिंकला. त्यांनी फिल्डिंग न घेता बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि बॅटिंग करत असताना पहिले दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते प्रशांत आणि सिद्धांत. प्रशांत आणि सिद्धांत असे दोन खेळाडू असताना मात्र त्यांना थांबवण्यासाठी आदेश नामक स्ट्रायकिंग बॉलला वापरला गेला आहे. इनस्विंगचा बॉल, शॉर्ट मिड विकेटमधनं चेंडू ढेंगणातनं पसार झाला. बॉल गेला डीपमध्ये, जिथे प्रोटेक्शन बॅकअप मिळणार आणि धावा मिळतील किती, तर 2 झाली आहे धावसंख्येला सुरुवात. धावसंख्या झाली आपल्याला पाहायला मिळणार ती षटक क्रमांक पहिलं सुरू असताना मात्र दोन्ही फलंदाजाने मात्र आता वैयक्तिक आपलं खातं उघडलंय. सिद्धांत अजूनही स्ट्रायकर येणं बाकी आहे, माफ करा. 6 या धावसंख्येवर खेळ करत असताना प्रशांत 4 सुरुवात केली, त्यानंतर 2 अशा प्रकारे 2 चेंडूंचा खेळ आहे. धावसंख्या झाली ती 6. इथे हा आउटसाइड ऑफ स्टिक बॉल. पंच नक्कीच स्थिर आणि स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच हा येतोय बॉल डॉट बॉल न सांगता होईल. त्यानंतर 3 चेंडूमध्ये उर्वरित मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. स्टेप आउट केले अक्रॉस द लाईन. या बॉलला उचलायचं होतं परंतु संपर्क नाही, अंगाचा वेध घेते तो सलगचा दुसरा डॉट बॉल. क्या बात आहे प्रतीक, जबरदस्त फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, परंतु तिथे चूक झाली. क्रिकेटसाठी सर्व काही डेडिकेशन, समर्पकता, इथे झेल जरी निसटला तरी सुद्धा बॅकअप चांगलं मिळालं. 9 धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सकाळचं सत्र घड्याळामध्ये बरोबर 9:15 वाजलेत. आणि हा डॉट बॉल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धावसंख्या झाली 9. आणि अशा प्रकारे या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली ती 11.
अप्रतिम फटका सजवला. पहा ॲक्शन रिप्ले सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्विच फुलटोस पीक केला डीप बॅकवर्ड ब्रिझनमध्ये, अगदीच बॅकवर्ड पॉईंट या क्षेत्रामध्ये हा फटका सजवला आहे. अप्रतिम शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सबकॉन्शियस माइंड शार्प आपल्याला पाहायला मिळतं आहे. चार धावसंख्या वाढली. दुसऱ्या षटकामध्ये राज गोलंदाजी मार्कवर असताना धावसंख्या झाली ती 18. 18. राज तयार आहे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. फुलटॉस बॉल, इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक तिकडे चूक करतायत. दुसरी चूक या संघाकडनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट्स. परंतु ते पाहायला मिळत नाही आहे. चुका वारंवार होत जातील आणि अशा चुका जर का थांबवल्या नाही तर तुम्हाला या मॅचपासून दूर घेऊन जातील. इथे कुठेतरी काम करायला पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, सूझबूझ, अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी, सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. एक चूक तुम्हाला थोडी महागाड पडेल. या धावा तुम्ही जर का आता बहाल केल्या तर याच धावा तुम्हाला मात्र येणाऱ्या इनिंगमध्ये मात्र चेस करायचे आहेत. हे सुद्धा लक्षात असायलाच हवं. कधी कधी क्रिकेटच्या पटलावर एखादी चूक हा खेळाडूंचा अनुभव वाढवत असते, परंतु कधी कधी एखादी चूक एखाद्या खेळाडूचा मात्र आत्मविश्वास सुद्धा खरं तर ढासळला जातो. स्विच करायचा प्रयत्न, अंगाचा वेध येतोय हा डॉट बॉल. ही गोलंदाजी मात्र अपेक्षित आहे टीमकडनं. राजनं अप्रतिम कमबॅक केलं. शेवटचा बॉल येतो डॉट. धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या अखेरीस 20. फुलटॉस बॉल पिक केला आहे. स्वीट साऊंड, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट. दिस इज डाऊन द ग्राउंड. पहिला चौकार बॅटॉ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मिस्टर प्रशांतच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार फटका. जिथे धावा मिळतील 4 आणि धावसंख्येला त्यानं पोहोचवले तब्बल 24 या आकड्यावर. 24. नेक्स्ट मॅच कुडपण आणि साई इंडियन्स कामते. चला, कुडपण टीम कॅप्टन, साई इंडियन्स टीम कॅप्टन विष्णू गोगावले आणि कुडपण टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. सागर शेलार. वाव, ऑन ड्राईव्ह, ताकद होती, नजाकत, टायमिंग परफेक्ट जुळलंय आणि बॉल गेला पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या वरनं येतोय हा बुलंदी पॉवरफुल स्ट्राईक ऑफ द बॉल. षटकार. 6 एकूण धावसंख्येला मात्र आकार देत असताना पोहोचली येते 30 वर. 2 झेल निसटले आणि त्यानंतर हा उपद्रव आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात की लहानातले लहान खरं तर या चुका नक्कीच क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच मोठे अल्टिमेट इम्पॅक्ट कॉन्सिक्वेन्सेस अक्रॉस द लाईन. बैठक फटका सजवलाय. आतमध्ये घुसले होते फलंदाज नी बेंड करत असताना मात्र 8व्या पट्ट्यानं फटका सजवलाय. एकदा मिळाली. धावसंख्या झाली ती 31. इथे लाईन आपण पाहणार आहोत. पंच जरूर आमच्याकडे इशारा करतील. इट्स अ लेग बाय रन. धावसंख्या झाली ती 32. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही अंतिमचा बॉल शिल्लक आहे. फायनल बॉल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. ओव्हर द विकेट गोलंदाज अविनाश
इथे डायरेक्ट फिल्डर होते तिकडे मिडऑनमध्ये, ऑर्थोडॉक्स गेले आणि धावसंख्या मिळाली फक्त 1 रनआउट होणार. ते फलंदाज प्रशांत आणि धावसंख्या झाली ती 33 आणि काढायच्या त्या धावा 34. नेक्स्ट मॅच कुडपन आणि साई इंडियन्स कामथे. टॉस आपण करूया. मोरगिरी आणि कुडपन. मोरगिरी आणि कुडपन टीमचे कॅप्टन येतील आणि आपण टॉस करणार आहोत. मैदानामध्ये पहिल्या बॅटिंगचा खेळ झाला. धावसंख्या 18 चेंडूमध्ये काढली गेली ती 32. धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. चला लवकरात लवकर फलंदाजी करणारे ओपनिंग पेर मैदानामध्ये उतरा आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये 3 पंच आपल्याला लाभले होते, तेच पंच मात्र पुन्हा एकदा रिप्लिका आजही आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. मागच्या मॅचमध्ये अमित घाडगे यांना पहिलं यश मिळालं आणि पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना मात्र जिंकली, कारण पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम षटक हाताळलं आणि 17 धावांची खेळी सुद्धा त्याने केली. ऑलराऊंड परफॉर्मन्स देत असताना मॅचचे हिरो ते ठरले. चला टॉस आपल्याला करायचं आहे अमित दादा. मोरगिरी JSKCC आणि श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपन. वा व्हाट अ स्टार्ट. दॅट इज अपिश्वाप ड्राईव्ह. 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू विराट कोहलीचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरला आणि काय सुरुवात करतोय. अगदीच टेक्निकल स्ट्रोक. पांगलोली टीमचा अरविंद, पित्तलवाडी टीम. मग अशी पांगलोली टीमने बॅटिंग केली. पित्तलवाडी टीमनं आता धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि दिस इज अनदर
क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा लेदरचा कॉपी बुक स्ट्रोक अलॉंग द कार्पेट ॲट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. दिस इज कन्झिक्युटिव्ह 4 बाय मिस्टर अरविंद. व्हॉट अ स्ट्राईक दॅट इज. जबरदस्त जबरदस्त अप्रतिम सुरुवात झाली आहे. धावा काढायच्या 33. त्याचं उत्तर प्रतिउत्तर देत असताना मॅच कशी असायला हवी. प्रेक्षकांना प्रेक्षणीय मॅच पाहायला आवडते. प्रेक्षकांना क्लोज एन्काउंटर पाहायला आवडतं. प्रेक्षकांना क्लोज ग्रिपिंग पाहायला आवडते. टाळ्या शिट्ट्या वाजवायला आवडतात आणि म्हणूनच प्रत्येक फटक्यावर टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जात आहेत. कौतुकाची थाप आणि शब्द सुमने उधळली जात आहेत. सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल आम्ही पाहिले सलग 6 चौकार आणि 6 चौकार लगावणारा समरभूमी तुर्भे या टीमचा अतिश शिंदे. काल आम्ही पाहिलं 6 चेंडू डॉट मेडन षटक ते हाताळलं जय हनुमान मोरसडे टीमचा प्रकाश. आता पित्तलवाडी टीमचा अरविंद पुन्हा एकदा 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा विक्रम करेल का. 3 चौकार तर त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत आलेत. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ रिझनमध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. सिद्धांत ऑन साइडला. आता इथे झेल पकडलाय आणि इथे थांबवलंय अरविंदला. चला टॉस आपल्याला करायचा आहे. मोरगिरी टीम कॅप्टन पाठवा. ती कन्याकुमारीला मोरगिरी टीम आहे का. एवढ्या वरती जाऊन काय करते टीम मोरगिरी. कॅप्टन या आणि थेट मैदानामधनं आलेत तरी चालेल. कॅप्टन आलेत का. चला टॉस आपण करूया. सागर घाडगे यांना मी विनंती करणार आहोत आपण टॉस करायचा आहे. सागर घाडगे यांनी डॉन ब्रॅडमॅन ची टोपी परिधान केली ऑस्ट्रेलियन स्टाईलनं. फक्त एक ग्रीन कलरचा शेड थोडा असायला हवा होता. एक पिकॉक ग्रीन कलर. चला मॅच मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू. पहिली विकेट संपादित केले गोलंदाज सिद्धांतनं. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शनसाठी कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेच होते. जजमेंट मात्र थोडंसं चुकलं कारण रनिंग बॅकवर्ड हा हाफ चान्स होता ज्याला मात्र कन्वर्ट करण्याची संधी होती. तिथे मात्र नक्कीच आपण पाहतोय की चेंडू निसटलाय जरूर परंतु धावा मिळाल्या 2 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 12. धावसंख्या झाली ती एकंदरीत आपण पाहतोय 3 धावसंख्या काढली गेली पहिल्या 3 षटकांना. 3 चेंडूमध्ये 12 आणि या 3 15 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण इनिंग ची मेहनत मात्र गहाण टाकायला एखादा क्षण सुद्धा पुरेसा असतो. तेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 3 चौकार आले आणि तिथेच मॅच मध्ये शिरकाव केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं पित्तलवाडी या टीमनं. इथे क्षेत्ररक्षकाला चकवून भिरकावलंय. हा बॉल डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या वरनं येतोय. हा इनिंग मधील 4था चौकार आणि बॅटॉ डावखुऱ्या हाताचा राजच्या बॅटमधनं पहिला चौकार. धावसंख्या 19 झाली आहे. 19. बारा चेंडू आणि 14 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 14 धावा. चला मॅच सुरू करायची आहे. नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार. तो बॅटिंग करणाऱ्या टीमला थांबवावं लागेल पित्तलवाडी टीमला कारण 12 चेंडू 14 धावा असं सोपं इक्वेशन असताना मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी गोलंदाजाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. संघर्ष आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार कारण मनाशी बाळगलेले हे स्वप्न जर का तुम्हाला पूर्ण करायचं आहे किमान एक ट्रॉफी तुम्हाला जर का लिफ्ट करायची आहे तर मेहनत ही घ्यावीच लागेल. खेळाडूंना संघर्ष जरूर थकवत असतो परंतु आतून दणकट
सुंदर बनवत असतो. त्यामुळेच की काय प्रत्येक खेळाडू परंतु शेवटची धाव निघेपर्यंत शेवटचा चेंडू फेकेपर्यंत मात्र प्रयत्नशील राहायला पाहिजे, कारण संघर्ष केल्याशिवाय कोणी महान होत नसतं. जोपर्यंत क्षणीचा घाव घेत नाहीये तोपर्यंत दगडाला सुद्धा देव पण येत नसतं. पहिला बॉल इथे ही एक धाव मात्र कन्सिडर केली गेली आहे. 11 चेंडू आणि 13 धाव असं इक्वेशन आलंय. थोडंसं सोपं वाटते, परंतु कशा पद्धतीनं मॅचमध्ये शिरकाव करतील अक्रॉस द लाईन. डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी नाही आहे, क्षेत्ररक्षक मात्र तितक्याच चपळाईनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते बॅकअपसाठी शॉर्ट स्क्वेअर लेगमधनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार, चेंडूला उचलणार, फेकणार तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या गेल्या. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं, 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. आता गोलंदाजी करणारी टीम मात्र थोडी मॅच पासून दूर चालली आहे, परंतु इतक्यात मात्र धीर सोडून चालणार नाही. अंतिमच्या टप्प्यामध्ये किमान 3-4 धावा जरी राहिल्या 6 मध्ये तरी सुद्धा कमबॅक करता येईल. किमान 1 ते 2 विकेट्स या षटकामध्ये 1 विकेट जर का संपादित केला तर मी म्हणेन मॅच मात्र डोळायमान अवस्थेमध्ये आणता येईल. बॉलिंग करणाऱ्या टीमला, सागरला ते करावं लागेल, करून दाखवावं लागेल. दिस इज बॉलर बॅक ड्राईव्ह, हाफ चान्स. संधी मिसटली आहे, झेल पकडायला हवा होता तिथे चूक झाली आणि धावा मिळाल्या किती तर 2-3 मिळाल्या. टीम संकटात आहे. बॉलिंग करणारे युनिट आपण पाहतोय टीम पांगलोली 33 धावा टार्गेट उभारलं, परंतु या 33 धावांचा टार्गेट उभारल्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. अरविंदनं पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले. मॅचचं चित्र फार छान रेखाटलं. आता त्याच्यावर रंग भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे 2 खेळाडू. खूप छान कलरफुल हे टेक्स्चर आपल्याला पाहायला मिळते. संकटांना घाबरून जायचं नसतं, तर परिपक्व होऊन खेळ साकारायचा असतो आणि तेच साकारलं गेलंय. फ्लिक ऑफ द व्रिस्ट मनगटाच्या साह्यानं बॉडबँडचा वापर करत असताना फटका सजवलाय. बॅटॉ प्रतीक, अ स्मॉल साइज डायनामाइट, छोटा पॉकेट, त्याच्यामधनं बडा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. 46 क्रमांकाची जर्सी नाव आहे प्रतीकच्या बॅटमधनं आलेला उत्तुंग षटकाराने जिंकण्यासाठी फक्त आता 1 धावेची गरज. इथे टॅप केलाय आणि विजयी फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि विजय होतोय तो पित्तलवाडी संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अँड व्हेरी हार्ड लक टीम पांगलोली. टीम पांगलोली टीमचे कॅप्टन तुमचा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवा सन्मान करण्यासाठी. आणि मॅन ऑफ द मॅच